There are few things that no one tells you. Not your carpenter, not the Google, and sometimes not even your designer. And honestly, हे सगळं मला साईटवर काम करताना कळलं. आणि जर तुम्हालाही ह्या गोष्टी आधी माहिती नसेल तर तुम्ही इझिली ओव्हरस्पेंड करू शकतात, चुकीचे डिसिजन्स घेऊ शकतात आणि स्ट्रेसमध्ये काम करू शकतात. सो वॉच दिस व्हिडिओ व्हेरी केअरफुली. हाय, आय एम वेदिका. आय एम एन इंटेरियर डिझायनर. मी स्वतःच्या साईट हँडल करत आहे, त्याचप्रमाणे फ्रीलान्सिंग वर्क करत आहे. Today I'm here to tell you some real things that most of the clients don't know about it. Number 1. Your budget will always change. तुमचं बजेट ऑलमोस्ट ऑलवेज चेंज होणार. इनिशियली तुम्ही एक बजेट ठरवता अँड वन्स द वर्क स्टार्ट तुम्हाला बेटर मटेरियल दिसतं, डिझायनिंग चेंज होते, स्मॉल ॲड-ऑन्स होतात आणि तुमचं बजेट चेंज होतं. So the tip for it is always keep 10 to 20% buffer in your budget. Number 2. Decision fatigue is real. You need to take a lot of decision while making the interior of your home. तुम्हाला खूप डिसिजन घ्यावे लागणार आहे. टाईल, लॅमिनेट, स्विचबोर्ड, फॅन, प्रत्येक गोष्टीचे खूप सारे ऑप्शन्स मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. इनिशियली दिस ऑल सीम्स व्हेरी फन, बट आफ्टर अ पॉइंट दिस थिंग्स बिकम एक्झॉशन. So the tip for it is keep your mind very clear and have a clear communication with your designer. Number 3. Site reality is messy. Instagramवर बहुतेक वेळा आपण क्लीन आणि प्रिटी साईट दिसतो, बट इन रियालिटीमध्ये साईटवर डस्ट, नॉईज, डिसिजन्स मेकिंग या सगळ्या गोष्टी चालू असतात. सो या सर्वांसाठी मेंटली प्रिपेअर राहा, कारण की एक्झिक्युशन फेज इज नॉट प्रिटी बट इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. Number 4. Timeline will always extend. Timeline नेहमी चेंज होत राहणार. मटेरियल डिले, लेबर डिझाइन डिसिजन may be changed, site design decision may be changed, site conditions. Number 5. Small details make a big difference. Small details like light, position, alignment, edge finishes. This can make a very big difference in your final look. डिझाईनचं वरचे जे फायनल फिनिशेस असतात त्यांनीच तुमच्या पूर्ण घराचा जो फायनल लुक आहे तो उभारून येतो. Number 6. Designing is not just about the looks. डिझायनिंग नेहमीच फंक्शनल, कम्फर्टेबल आणि इझी टू मेंटेन असली पाहिजे. ती दिसायलाच सुंदर असली पाहिजे यापेक्षा ती किती फंक्शनल आहे हे जास्त इम्पॉर्टंट आहे. सो दीज आर द फ्यू थिंग्स जे कधी कोणीही कोणाला सांगत नाही. बट नोईंग दिस ऑल फॅक्टर्स, दिस कॅन सेव्ह युअर मनी, टाइम अँड अ लॉट ऑफ स्ट्रेस. इफ यू आर प्लॅनिंग युअर होम इंटेरियर, प्लॅन इट प्रॉपरली. Don't rush the decisions. For your interior consultancy or making your project beautiful, you can always contact Studio Wanda. On this channel, we are coming up with the design realities, few insights, budget breakdown. So stay tuned for that, and till that